टेलिकास्ट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात त्यांचे मी धन्यवाद करतो की ते ही टुर्नामेंट बाहेरील जे आमचे दापोली तालुक्यातील जे क्रिकेटर आहेत त्यांना ही टुर्नामेंट पाहावयास मिळते। या दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावर मान्सून प्रीमियर लीग पर्व पहिलं सलामीला आलेले दोन फलंदाज योगेश दांडेकर आणि ऋषी बारे सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक घेऊन आलाय तो आवी आणि सलामीला स्ट्राईक केला असता तो योगेश दांडेकर। त्याने गेल्या मॅच मध्ये 40 धावांचं असं मोठं आव्हान ठेवलं होतं। पहिला चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने मारला सुंदर असा बघूया या 4 धावांचा आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय तो हा योगेश दांडेकर। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुपर किंग संघाकडनं होते। अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी पहिल्या चेंडूवरती श्रेयसला षटकार मारला होता, आता मात्र आविष्कारला चौकार मारतोय। सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती योगेशकडनं। एक स्टार्ट म्हणावा लागेल तो सुपर किंग संघाचा योगेशच्या माध्यमातून पाहावयास मिळतोय। स्वतः संघ मालक आहेत आणि कर्णधार। पुढचा चेंडू अविनाशचा योगेशसाठी, आता मात्र काहीसा शॉर्ट पिच चेंडू पंच इशारा करतात बघूया पंचांचा काय इशारा येतो तो धावतो मिळते। सुवर चेंडूचा इशारा करा बाय स्वरूपात एक धाव, एकूण 2 धावा मिळतात त्या सुपर किंग संघाला। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुपर किंग संघाची योगेशच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्राईक येण्यासाठी ऋषी बारे बघूया ऋषी बारे एक शिया स्पोर्ट्स संघाकडनं खेळणारा नावाजलेला खेळाडू सलामीला आलाय तो ऋषी बारे। समोर असणार तो दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन पहिलं। या टुर्नामेंटमध्ये 6 संघांनी सहभाग घेतलाय। त्याच्यामध्ये पहिला संघ असणार आहे तो सुपर किंग, संतोष एजन्सी, फाटक डेव्हलपर्स, आरवी फायटर्स, जयराज आणि दापोली फायटर असे 6 संघ या मान्सून प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहावयास मिळतील। पुन्हा एकदा आपण मैदानात जाऊया। समोर असणार आहे तो ऋषी, गोलीला असणार आहे तो आविष्कार। राईट आर्म ओर देखील मारा करणार आहे तो ऋषीसाठी। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो शॉर्ट पिच चेंडू, परंतु स्वर चेंडूचा इशारा करतात पंच। एक पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते। धाव संख्या होते ती 7। एक चेंडूवरती 7 धावा झालेल्या आहेत त्या सुपर किंग संघाच्या। एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ती आविष्कारकडनं, चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते सुपर किंग संघाकडनं। पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय तो ऋषी। आता मात्र चेंडू मोठा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत जातोय, स्वतः बॉल खाली जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि रनआउट करायचा प्रयत्न, परंतु अमेयकडनं यष्टीचित होत नाहीये आणि 2 धावा मिळतात त्या सुपर किंगला। संघ मालकाला एक संधी दिली ती अमयने प्रयत्न केला होता, परंतु यष्टीला चेंडू काही लागलेला नाहीये, त्यामुळे एक अवांतर धाव मिळाली। अशा एकूण 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि याच्यावरती धाव संख्या होते ती 9। पुन्हा एकदा ऋषी खेळण्यास तयार होतोय आविष्कार। राईट आर्म ओर देखील मारा करणार तो ऋषीला। पुन्हा एकदा पाठी टाकला चेंडू, नो चेंडू। पंच इशारा करतात की नो चेंडू। आता फ्रीड असणार आहे, एक चांगली संधी आली ती ऋषीला। आविष्कार काहीसा
फरकटतोय आपल्या गोलंदाजीवरती. एक चांगला गोलंदाज आहे पण त्याला सूर काही सापडत नाही आहे. पुन्हा आपल्या बॉलिंगवर तयार असणार आहे कर्णधार अनूप. काहीसे कानमंत्र देताना पुढचा चेंडू खेळण्यास ऋषी. फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि शॉर्ट पिच चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि लांब लचक मारला. षटकार ऋषीच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुपर किंग्स संघाकडनं आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16. आविष्कारचा चांगला समाचार घेतलाय तो ऋषी बारे याने. एक लांब लचक षटकार मारला तो मिड विकेटच्या दिशेने. या 6 धावेने धावसंख्या फलकावरती बदल होतोय. धावसंख्या 16. पुढे चेंडू खेळण्यास ऋषी तयार होतोय. आता मात्र राऊंड विकेट मारा करणार आहे तो आविष्कार ऋषी. याला बघूया कशा प्रकारे सामना करतो तो ऋषी आविष्कारचा. पुन्हा एकदा षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले ते ऋषी याने. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुपर किंग्स संघाकडनं होते. काहीसा बॉलवर तणाव येतोय. आविष्कार काही टेन्शन मध्ये. गोलंदाजी होत नाहीये त्याची. एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ते आविष्कारच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे पण त्याला सूर कॅमेरा सापडत नाहीये. पण त्याचा चांगला फायदा घेतात ते सुपर किंग्स संघाचे हे 2 सलामी आलेले फलंदाज ऋषी आणि योगेश. धावसंख्या झाली ती 22. आतापर्यंत तरी 7 चेंडू टाकलेत आणि 22 धावा दिल्या त्या आविष्कारने. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो फाटक डेव्हलपर संघाकडनं. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो ऋषी याला. पुढचा चेंडू खेळणार. आता आपण पुन्हा एकदा मारलेला हा षटकार. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ते ऋषीकडनं होते. सलग 3 षटकार मारलेत ते ऋषी याने. एक चांगली सुरुवात आहे सुपर किंग्स संघाकडनं. योगेश दांडेकर नक्कीच खुश असतील की त्याने जे ऋषी बारेवरती लावलेले बोली होती त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय ऋषीने. 48,000ला खरेदी केलेला हा प्लेयर आहे. पुढचा चेंडू आविष्कारसाठी पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू हवे तर जेल होतो का बघूया परंतु जेल मात्र काही होत नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. आता मात्र कमबॅक केलंय ते आविष्कारने. पहिल्या षटकांत धावसंख्या झाली ती 30. एक मागं षटक म्हणावं लागेल ते आविष्कारचं. बिनबाद 30 अशी धावसंख्या असणार आहे ती सुपर किंग्स संघाकडनं. आता मात्र गोलंदाज झाला आहे तो शद्दो. लेफ्ट हँड गोलंदाज. लेफ्ट हँड ओर्ध विकेट मारा करणार आहे तो योगेशला. आणि योगेशच्या बॅटमधून निघाला बघूया जेल होतो का परंतु सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जेल मात्र होत नाहीये. चांगले प्रयत्न केले होते ते क्षेत्ररक्षकाकडनं परंतु जेल झाला नाहीये. 1 धाव मिळाली आहे ती संघाला. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे तो ऋषी. गोल असणार आहे तो शद्दू गोल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि हा बघूया षटकार परंतु झेल. आता मात्र पुन्हा एकदा
संधी मिळते ते ऋषीला आणि हा चौकार सोपा झेल होता, पण तो झेल मात्र काही झाला नाहीये आणि त्याच्यावरती या 4 धावा मिळाल्यात त्या संघाला आणि ऋषी बारेला. धाव संख्या होती 35. सोपा झेल होता. असं म्हणावे लागेल की लक फॅक्टर घेऊन आले ते योगेश दांडेकर आपल्या संघासाठी. पुन्हा आपल्या पोलिंग तयार असणारे शद्दू, समोर असणार आहे तो ऋषी. ऋषीला संधी मिळाली, बघूया या संधीचा खूप फायदा घेतात ते ऋषी. आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. लेग साईडला टाकला चेंडू आणि याच्यावरती सुये चेंडू 2 धावा मिळत आहेत. पिचिंग मात्र काहीस चुकीचे होते ते गोलंदाजाकडनं, मात्र फायदा होतोय तो सुपर किंग्स संघाचा. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे तो योगेश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो योगेश. खेळण्यास तयार होतोय. आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती जद्दोची. आता मात्र ब्लॉक टाकला चेंडू योगेशला, तो व्यवस्थित खेळता आला नाहीये, परंतु त्यांनी 1 धाव मात्र घेतली ती आपल्या संघासाठी. एका धावेने धावसंख्या होते ती 38. चांगला कमबॅक केलं इथे शद्दूने. पुढे चेंडू खेळण्यासाठी होतो ऋषी. आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल शद्दूकडनं. धावसंख्या पण स्थिर राहते. कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू निर्धार होतोय तो ऋषीकडनं. पुढे चेंडू खेळण्यासाठी तो ऋषी बारे. आता मात्र समोरून टाकला चेंडू आणि हा लांब लचक मला षटकार. पुन्हा एकदा षटकार. या 6 धावेने धावसंख्या होते ती 44. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आणि चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ते ऋषीकडनं. सलामीला आलेले हे 2 फलंदाज सुपर किंग्स संघाकडनं आणि चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. भलं मोठं आव्हान ठेवलंय ते. पुढा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र बघूया झेल होतो का. अनु बॉल खाली येतोय, परंतु झेल मात्र काही होत नाहीये. चांगले प्रयत्न होते, परंतु प्रयत्नाला काही यश नाही येत. गोलंदाजी कमबॅक होतोय. धावसंख्या होते ती 45. 2 षटकांचा धावसंख्या झाली 45. बिनबाद 85 धावसंख्या आहे ती सुपर किंग्स संघाकडनं. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुपर किंग्स संघाकडनं होते. आता मात्र गोलंदाजी झाला स्वतः कर्णधार अनुप. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग तयार असणार आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं व संघातर्फे तिसरे घेऊन आलाय तो अनुप. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकला त्यांनी, मात्र क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब होतंय आणि त्याच्यावरती 2 धावा मिळतात त्या ऋषीला. ऋषी याने एक तडाखेबाज फलंदाजी केली. लांब षटकार असे मारलेत ते ऋषी बारे याने. पुढे चेंडू खेळण्यास तयार होतो ऋषी. समोर असणार आहे तो गोलंदाज अनुप. ऋषी अनुप. आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती अनुपची, कारण अनुपला माहिती आहे की ऋषी कशा प्रकारे फलंदाजी करतो. त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय तो अनुप आणि एक निर्धार चेंडू टाकलाय तो अनुपने.
पुढे चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय तो ऋषी. राईट आर्म ओव्हर द राऊंड इकडे मारा करणार आहे तो. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती अनुपची. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार अनुप एक चांगलं कमबॅक करतोय तो आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र होती ती 47. अनुप आता मात्र बघूया हा जेल होतो का, परंतु हा सुद्धा लांब लचक मारलेला षटकार. फाईन लेगच्या दिशेने मारला षटकार. ऋषीच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या होती ती 53. आता मात्र ऋषी पुन्हा एकदा सुरुवात करतोय तो षटकारच्या दिशेने. आता मात्र स्वर चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. अनुप एक चांगली सुरुवात केली होती, मात्र ऋषी सलामीला आल्यापासून षटकाराची सुरुवातीला ऋषी तो त्याच प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक स्वर चेंडू. सलग 2 चेंडू सोड टाकले ते अनुपने. काय प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना अनुप की त्याला माहिती आहे की ऋषीला समोर टाकला तर नक्की षटकार मारतोय. याच्या अगोदर चेंडूवरती त्याने चांगला फायनलला षटकार मारला होता, त्यामुळे त्याला कशा प्रकारे गोलंदाजी करायची याचा संकेत पडलाय तो अनुप याला. पुढचा चेंडू अनुप याचा. पुन्हा एकदा आता मात्र समोर मारेला मिड ऑफ द टिकाऊन षटकार. सुंदर फलंदाजी. कुठे चेंडू टाकायचा याचा सूर मात्र काय अनुपला लागत नाहीये. समोर टाकला तरी षटकार मारतोय, फायनलला टाकला तरी षटकार मारतोय. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती ऋषीकडनं होते. वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय तो ऋषी आणि या षटकारने ऋषी बारेचे 50 पूर्ण होत आहेत. दुसरी 50 म्हणावी लागेल ती ऋषी बारेची. या मान्सून प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये ऋषी बारे याने मारलेले 50 धावा. 16 चेंडूमध्ये 53 धावांची अशी भली मोठी फलंदाजी केले पारी खेळतोय तो ऋषी बारे सुपर किंग संघाकडनं. सुरुवात पण त्याने षटकारने केली होती आणि 50 सुद्धा तो षटकारने पूर्ण करतोय. असा हा सलामीला आलेला ऋषी बारे आपल्या वैयक्तिक 53 धावांमध्ये खेळतोय. 16 चेंडूमध्ये 53 धावा. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती ऋषी बारेची सुपर किंग संघाकडनं. फाटक डेव्हलपर्स हा संघ काही अडचणीत सापडलाय असं म्हणावे लागेल, कारण त्यांची कोणताच गोलंदाज हा सुपर किंग संघासमोर काही करिश्मा करू शकला नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व संघातर्फे चौथा गुण झालाय तो मुसद्दीक. समोर योगेश. आता मात्र योगेशच्या बॅटमधून निघाला षटकार. तर ऋषी मारू शकतो षटकार तर योगेश पण नक्कीच, कारण सुरुवातच तशी केली होती योगेशने. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता सामन्याच्या सुरुवातीला. आता मात्र चद्दूचा चांगला समाचार घेतोय तो योगेश आणि पहिल्याच चेंडूवरती मिडविकेटच्या दिशेने मारला हा लांबलचक षटकार. सकाळपासून षटकाराचीच भाषा बोलतोय तो हा योगेश. आज शुक्रवार नक्कीच त्याला चांगला लाभलेला दिसतोय योगेशाला. पुढचा चेंडू योगेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटकारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक म्हणावं लागेल. ते शब्दोयचं केवळ एकच धाव मिळते ती फाटक डेव्हलपर्स
काहीस गचाशतक्षण म्हणावं लागेल त्या संघाकडनं होतंय. मात्र एकच धाव मिळते ती सुपर किंग्स संघाला. पुन्हा एकदा ऋषी खेळण्यास तयार होतोय. स्लो टाकला चेंडू. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परंतु क्षेत्ररक्षण. एक सुंदर चौकार ऋषीच्या बॅट बंद निघालेला हा चौकार. एक चांगली फलंदाजी करतोय तो हा ऋषी बारे आणि योगेश दांडेकर. धावसंख्या होते ती 78 78 बिनबाद 78 अशी धावसंख्या आहे ती सुपर किंग्स संघाची. एक चांगली फलंदाजी करतात हे दोन सलामी आलेला फलंदाज. पुन्हा एकदा ऋषी खेळण्यास तयार असणार आहे. शब्द बघा कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्लो टाकला चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती शब्दची. ऋषीला चेंडू काही समजलेला नाहीये मात्र एसटीच्याकडनं चूक होते. 22 रूपात 2 धावा मिळतात. धावसंख्या होते ती 80. वैयक्तिक दुसरं व संघातर्फे चतुर्थ घेऊन आला तो मुसद्दिक. आतापर्यंत त्यांनी 13 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. पुढे चेंडू टाकण्यास तयार होतोय. आता मात्र सुंदर चेंडू. आता मात्र चेंडू वळवतोय तो हा मुसद्दिक. धावसंख्या होती 80. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो मुसद्दिकचा. यष्टीरक्षक याच्याकडे चूक होते. एक अवांतर धाव मिळते 22 रूपात. धावसंख्या होती ती 81. हॅलो हॅलो फाटक डेव्हलपरचे संस्थापक अक्षय फाटक यांचं इथं आगमन झालंय. मान्सून लीगमध्ये मी त्यांचं मी स्वागत करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो गोष्टी आलाय तो स्वप्नील. आता काय चमत्कार होऊ शकतो का बघूया कारण संघ मालक इथे आलेले आहेत. अक्षय फाटक यांचं इथं आगमन झालंय मान्सून प्रीमियर लीग मध्ये. उद्या आपण त्यांचा नक्कीच गोलंदाजी बघणार आहोत. त्यांचीच गोलंदाजी कमी भासते आपल्याला. योगेश दांडेकर समोर असणार ते खेळण्यास तयार होत आहेत. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते स्वप्नीलकडनं होते. धावसंख्या होते ती 83. समोर असणार आहे तो ऋषी. या स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो ऋषी याला. सलामीला आलेले हे सुपरचे 2 फलंदाज. आता मात्र ऋषी काही थांबत नाहीये. षटकार
ऋषीच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. धावसंख्या होते ती 89. आजच्या दिवसातील मोठी धावसंख्या म्हणावी लागेल ती सुपर किंग संघाकडनं होते. नो लॉस. अजूनही कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. सलामी मिळाले हे दोन फलंदाज योगेश आणि ऋषी. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करते आपल्या संघासाठी. वैयक्तिक 65 धावून खेळतो तो ऋषी. पुन्हा एकदा मला चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. अल्पेश बॉल खाली येतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु योगेश धाव घेण्यास नकार देतोय. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक असणार आहेत. बघूया योगेश कशा प्रकारे हे शेवटी 2 चेंडू खेळतो. तो त्याने सुद्धा सुंदर फलंदाजी केले. सुंदर मल्ला कवडे दिशे चेंडू. बघूया 4 धाव मिळतात का परंतु आविष्कार बॉल खाली येतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण होतंय ते फाटक डेव्हलपर संघाकडनं. ऋषी फर्स्ट इनिंग मधला शेवट चेंडू असणार आहे. भूया ऋषी कशा प्रकारे पूर्ण करतोय तो. आणि हा षटकार ऋषीच्या बॅटमधून निघाला षटकार. धावसंख्या होते ती 97 आणि वैयक्तिक 72 धावांवरती नाबाद आहे राहिलाय तो ऋषी. 24 चेंडू आणि 72 धावा आणि त्याला साथ दिली ती योगेशाने. वैयक्तिक 15 धावांवरती नाबाद राहिला तर योगेश. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुपर किंग संघाकडनं होते. ऋषी बारे आणि दापोली मान्सून प्रीमियर लीग पर्व पहिलं. दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावर चाललेली ही टुर्नामेंट लीग फॉर्मॅट. एकूण 6 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. प्रत्येक संघाचे 5 सामने असणार आहेत. अशा फॉर्मॅटमध्ये ही असली टुर्नामेंट आपण या दापोलीच्या ऐतिहासिक मैदानात बघतोय. स्पोर्ट्स स्ट्रीम या यूट्यूब चॅनलवरती आपण ही टुर्नामेंट घरी बसल्या बघू शकता. टुर्नामेंट बघताना नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करा.
सेकंडला सुरुवात होते. .98 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते सुपर किंग्स संघाने. सलामीला आलाय तो अमय्य आणि अनुप फाटक डेव्हलपर संघाकडनं. समोर असणारे गोलंदाज कैफ मुरंडकर. पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो कैफ याचा. एक धाव तर सहज पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर कॉल म्हणावा लागेल अनुप याचा. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर असणार आहे तो अनुप. समोर गोलंदाज कैफ आयकॉन सुपर किंग्स संघाचा आयकॉन गोलंदाजी करतोय आणि चांगला समाचार घेतलाय तो अनुप याने आणि हा षटकार मिड विकेटला मारला षटकार. आयकॉनला मारला षटकार. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती अनुप याची. नक्कीच प्रेक्षकांना हा चांगला सामना पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ हे तुळेबळ संघ आहेत. जोपर्यंत अनुप आणि अमेय क्रीजवर आहेत तोपर्यंत नक्कीच ह्या धावा पूर्ण होऊ शकतात. अशी सुरुवात केली ती अनुप याने. पुढचा चेंडू खेळण्यास तयार होतो अनुप. पुन्हा एकदा अनुपच्या बॅडमिंटनला षटकार. स्क्वेअर लेगला मारला षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय तो हा अनुप. स्वतः कर्णधार. एक चांगली सुरुवात करतोय तो आपल्या संघासाठी. मैदानात काहीच वेगळं चित्र पाहायला मिळतंय. अम्या रनआउट स्वरूपात बाद होतोय. पहिला खेळाडू बाद होतोय तो अमेच्या स्वरूपात फाटक डेव्हलपर संघाचा. परंतु जेल काय मात्र होत नाहीये. 2 धाव मिळतात त्या सुपर किंग्स संघाला आणि 2 धावांनी धावसंख्या होते ती 45. अजूनही 11 चेंडू आणि 53 धावा. आणि एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र फलंदाज तो नवीद. समोर असतो तो अबी. काहीशी संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल ती फाटक डेव्हलपर संघाकडनं. अनुप याने सुरुवात मात्र चांगली केली होती परंतु आता मात्र हा जोरात टाकण्याचा प्रयत्न अभियाचा. काहीसा स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय. पंच इशारा करतात की हा स्क्वेअर चेंडू. एकूण 2 धावा मिळत आहेत त्या फाटक डेव्हलपर संघाला. आता मात्र पहिल्यांदा खेळण्यास तयार होतोय तो अल्पेश. समोर असतो तो अबी. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे चौथा षटक घेऊन आलाय तो अबी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो अबी याचा. अल्पेशने तो चेंडू स्क्वेअर आहे म्हणून सोडून दिला होता परंतु व्हाईट लाईनला धरून टाकला चेंडू. अभियाचा चेंडू निर्धाव पडतोय. पुन्हा एकदा खेळण्यास तयार अल्पेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो अभिचा. सुंदर गोलंदाजी चालली ती सुपर किंग्स संघाकडनं. सुंदर फलंदाजी केली ती योगेश आणि ऋषी याने. तेवढीच सुंदर गोलंदाजी या संघाकडनं होते. आता मात्र मोठा फटका खेळतोय. चेंडू हवेत आणि सुंदर झेल पकडलाय तो कैफ याने. अल्पेश बाद होतोय. धावसंख्या होते ती 49.
मान्सून प्रीमियर लीग, परंतु मान्सून मात्र आपल्याला काय पाहायला मिळत नाही आहे. सकाळपासून वरून राज्य काही बरसलेलं नाही आहे. आता मात्र फलंदाज तो देवा, समोर असणार तो नवीन. बघूया नवीन अभिजा कशा प्रकारे सामना करतो. चेंडू हवे जातोय, स्वतः कर्णधार बॉल खाली जातोय. किशोराची सुंदर क्षेत्ररक्षण, केवळ 2 धावा मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटच्या फळीदिवशी आला नसल्यामुळे चेंडू हवेच जातोय. जेल मात्र काही होत नाही आहे. धावसंख्या 2 निवाडते. धावसंख्या 51. पुढे चेंडू खेळण्यास नवी तयार होतोय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि चांगला समाचार घेतलाय तो नवी त्याने लांब लचक मारला षटकार. या 6 धावांनी धावसंख्या होते ती 67. धावसंख्या झाली 57. काहीसा एकतर्फी सामना पास मिळतोय. तो फाटक डेव्हलपर्स आणि सुपर किंग या 2 संघांमध्ये चालू असलेला सामना. देवा याने मिड विकेटला मला चेंडू एकदा तो सध्या पूर्ण केले आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते स्वतः कर्णधार योगेशकडनं. भलं मोठं आव्हान. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो सुपर किंग संघाकडनं. 22 रुपयात एक धाव मिळते. आता मात्र ह्या इनिंग मधला एक चेंडू शिल्लक आणि आजच्या दिवसातला शेवट चेंडू. बघूया या चेंडूवरची आणि षटक संपतंय. सुपर किंग संघ हा इथे विजयी झालेला आहे. त्यांचं स्वागत आणि चांगले प्रयत्न केले ते फाटक डेव्हलपर संघाने. त्यांना उद्याच्या दिवसासाठी शुभेच्छा आणि आजचा हा दिवस इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.